नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामध्ये असं एक शिवमंदिर आहे ज्या शिवमंदिरात चक्क नंदी नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आज याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी मी पोहोचलो आहे खिद्रापूर या गावामध्ये. खिद्रापूर हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसलेलं. या गावाला खूप जुना इतिहास लाभलेला आहे. साधारणतः 800 ते 1000 वर्षापूर्वीचं हे मंदिर आज आपण पाहणार आहोत. या मंदिराला चहूबाजूने तटबंदी आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपणास 2 देवळं लागतात आणि समोर शिल्पांनी नटलेलं अप्रतिम असं हे मंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर भूमी स्थापत्य शैलीतील असून त्याचे बांधकाम कोणतेही संधिद्रव्य न वापरता आंतरअडक पद्धतीने एकमेकात दगड बसून केलेले आहे. मंदिराची रचना स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि मुख्य गर्भगृह अशी आहे. तटबंदीपासून पुढे आल्यानंतर आपण पोहोचतो स्वर्गमंडपात. हा मंडप मुख्य मंदिरापासून थोडा वेगळा बांधलेला आहे. गोलाकार असलेल्या या स्वर्गमंडपाचा व्यास 26 फुटांचा असून मध्यभागी 14 फूट व्यासाची अखंड गोल शिला आहे. तिला रंगशिला म्हणतात. स्वर्गमंडपास छत नसून रंगशिलेवर उभे राहून वर पाहिल्यास आकाशाचे दर्शन होते. या मंडपास एकूण 48 स्तंभ आहेत. स्वर्गमंडपाच्या वरील भागात अष्टदिक्पाल दाखवलेले आहेत. यात पूर्वेस इंद्र, अग्नेस अग्नी, दक्षिणेस यम, नैऋत्येस नैऋत्ती, उत्तरेस कुबेर, ईशान्येस ईशान अशी देवता आपल्याला क्रमाने दाखवलेली पाहायला मिळतात. स्वर्गमंडपातील रंगशिळेवर पूर्वीच्या काळी नृत्य, गायन, वादन आदी रंगभोग सेवा सादर केल्या जात. स्वर्गमंडपातून पुढे गेल्यानंतर मंदिराचा प्रशस्त असा सभामंडप लागतो. सभामंडपात जाताच नजरेस भरतात ते तेथील सुंदर कोरीव काम केलेले स्तंभ. 50 बाय 50 फुटाच्या या विस्तृत चौरसाकृती गुढ मंडपाच्या मध्यभागी रंगशिला आहे. सभामंडपातील खांबांवरती रामायणातील श्रीराम हनुमान भेट, महाभारतातील कासव आणि राजहंसाची गोष्ट, पंचतंत्रातील मगर आणि माकड यांच्या मैत्रीची गोष्ट असे काही प्रसंग कोरलेले आपणास पाहायला मिळतात. याचबरोबर सभामंडपाच्या उजव्या बाजूला द्वारपालाची सुंदर आणि सुबक अशी नक्षीकाम केलेली मूर्ती आपणास पाहायला मिळते. सभामंडप पाहून झाल्यानंतर अंतराळाच्या पुढे आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात आपणास 2 शिवलिंगे पाहायला मिळतात. त्यापैकी एक आहे कोपेश्वराचं आणि दुसरं धोपेश्वराचं. येथील शिवपिंडींच्या शाळुंखेचा पाषाण काळा व लिंग तांबूस रंगाचे आहे. तर विष्णूचे म्हणजे धोपेश्वराच्या लिंगाची रचना गोल स्तंभासारखी आहे. कोपेश्वर मंदिर आतून जेवढे शिल्पांकित आहे तेवढेच ते बाहेरूनही नक्षी, शिल्पे यांनी समृद्ध आहे. या मंदिरातील 1 इंच जागा अशी नसेल जिथे शिल्प व नक्षी नाही. हे मंदिर 1.5 मीटर उंच अधिष्ठानावरती उभे आहे. अधिष्ठानास खालच्या बाजूस खूर, पद्म व पुन्हा पद्म असे थर आहेत. त्यावर गजथर आहे. या थरात एकूण 92 हत्ती आहेत. यातील एकही हत्तीशिल्प दुसऱ्या हत्तीच्या सारखे नाही. या गजथरामुळे या संपूर्ण मंदिराचा डोलारा जणू हत्तींनीच सावरलेला आहे असे भासमान होते. येथील हत्तींच्या पाठीवरती विविध देवता आरूढ आहेत. 2 हत्तींच्या मधल्या जागेतही विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आपणास पाहायला मिळतात. येथे मुरलीधर कृष्ण, चामुंडा, अरब व कृष्णवर्णीय व्यापारी आदी शिल्पे आपणास उल्लेखनीय पाहायला मिळतात. यांच्या वरच्या बाजूस मनुष्य थर आहेत. या थरात महागणपती, महासरस्वती, महिषासूर मर्दिनी, गंगा, पार्वतीसह शंकर, विष्णू, लक्ष्मी आदी देवी देवतांच्या मूर्ती आहेत. रामायण, महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. त्याचप्रमाणे येथे अप्रतिम सुंदर अशा सुरसुंदरीच्या मूर्ती पाहायला मिळतात. पुत्रवल्लभा, दर्पणा, नर्तकी
पत्रलेखिका, आलसा अशा विविध प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्तींनी या मंदिराच्या सौंदर्यात भर घातलेली आपणास पाहायला मिळते. या मंदिरात अर्धस्तंभाची सलग एकत्र रचना करून मंदिराच्या भिंती निर्माण केलेल्या आहेत. या विशिष्ट रचनेमुळे कोपेश्वर मंदिर तारकाकृती स्वरूपाचे असल्याचे दिसते. मंदिराचे शिखर शंखाकृती असून त्यावर चुन्याचा गिलावा दिलेला आहे. हा गिलावा बहुतेक आत्ताच्या काळात दिलेला असावा. या मंदिरातील प्रत्येक मूर्तीत जर जीव टाकला तर त्या जणू काही आपल्याशी बोलूच लागतील इतक्या सुंदर पद्धतीने त्या कोरलेल्या आहेत. या मूर्ती आपण व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा एकदा प्रत्यक्षात या कोपेश्वर मंदिराला भेट देऊन पाहिलं तर याचं एक वेगळं समाधान तुम्हाला अनुभवता येईल. खिद्रापूरच्या मंदिराचे बांधकाम नक्की कधी झाले याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु काही इतिहासकारांच्या मते येथील कोपेश्वराचे स्थान हे इसवी सन 1077च्या पूर्वी नक्की होते. याचं कारण म्हणजे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात येऊर या गावी सापडलेला एक शिलालेख. त्यात असा उल्लेख आहे की शंकर आर्य नावाच्या व्यक्तीने पुत्रप्राप्तीकरता कोप्पम येथील कोप्पदेवाची अनेक व्रतांसह पूजा केली. यावरून येथे त्या आधीपासूनच कोप्पदेवाचे म्हणजेच कोपेश्वराचे मंदिर होते हे स्पष्ट आहे. या प्रदेशावरती बराच काळ चालुक्यांची सत्ता होती. चालुक्य हे शिवभक्त होते. त्यांच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे असा अंदाज आहे. या मंदिराची स्थापत्य शैली चालुक्य काळांशी मिळती जुळती आहे. मात्र इतिहासकार वाबी मिराशी यांनी हे मंदिर शिल्हार राजा गंडरादित्य यांनी बांधले असावे असा अंदाज व्यक्त केला. गंडरादित्याचा काळ साधारणपणे इसवी सन 1105 ते 1140 हा होय. एकंदर याबाबत असा अभ्यासपूर्ण तर्क मांडला जातो की येथे कोपेश्वराचे लहान मंदिर होते. चालुक्यांनी तेथे मोठे मंदिर बांधले आणि पुढे शिलाहारांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. देवगिरीच्या यादवांच्या काळातही हे मंदिर काहीसे पूर्णत्वास नेल्याचे सांगितले जाते. तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या या सौंदर्याने नटलेल्या सुंदर मंदिराची आज आपण भेट घेतली. आशा करतो आजचा आपला हा कोपेश्वर मंदिराचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या मंदिराविषयीची माहिती इतरांना व्हावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनच्या बटनलाही प्रेस करा, जेणेकरून आपल्या पुढील येणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर चला भेटूयात पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.